काय करतं? पोरांनी पोंग तळून ते आता बाहेर थोडा पाणी चालाय. हां. मग म्हणला देवा 2-4 तळून कसं आहे. घरीच तळू चांगलं राहतं आहे का नाही? हा इकाद आणण्यापेक्षा मग हे असं आणायचं न घरीच तळून द्यायचं. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भावा बहिणीनो, आज आपण एकदम मस्तपैकी दह्यापासून कढी बनवणार आहे. ताकापासूनही बनवतात पण आपण दह्यापासून बनवणार आहे. तर आता ह्या कढीसाठी आपल्याला दही लागणार आहे. एवढा दही घेतला आहे. तर मित्रांनो, एकदम मस्तपैकी कढी आमच्या गावरान पद्धतीनं आम्ही कशी बनवतोय पाहत राहा. त्या दही एकाने आपण एका वाटीत ओतून घेणार आहे आणि या मस्तपैकी असा एकदम बारीक करून घ्यायचा. आपण चमच्याने हलवलं तरी चालेल. आणि पण मी आधानच काढली होती आणि त्याच्यात आपण थोडंसं बेसनपीठ घेतलं आहे. बेसनपीठ काही लय टाकायचं नाही तर ती एकदम घट होते. ते बेसनपीठ मापातच टाकायचं थोडासा आणि मग सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं, एकदम एकजीव करून घ्यायचा. तर आपण ह्या दही आणि थोडा बेसनपीठ आहे नाही का एकदम एकजीव करून घेतला आहे. तर आपल्याला कढीसाठी जे साहित्य लागणार आहे ना, तर या पाय एवढा घेतला आहे मी. इथं हिरव्या मिरच्या घेतल्यात कापून, लसूण घेतला आहे थोडासा ठेचून आणि थोडीशी कोथिंबीर आहे आणि इकडं आपण कढीपत्ता. आता कढीसाठी कढीपत्ता हा लागतोय. तर एवढीची आपण आता फोडणी देणार. तर आता आपण कढई ठेवली चुलीवर, तिच्यात थोडंसं तेल टाकलं आहे. तर आपलं तेल आहे मस्तपैकी तापलं आहे. तर आता आपण फोडणी देऊन घेणार आहे. तर पहिलं आपण मोहरी टाकणार आहे. मोहरी चांगली अशी तडतडून द्यायची आणि मग थोडंसं जिरं टाकायचं. जिरं मस्त असं फुलला का मग आपला हा कढीपत्ता आहे का नाही, हा कढीपत्ता टाकायचा. मस्तपैकी फोडणी घेतली बरोबर. अरे ते गाभारला का? हा तेच त्याला सांगायचे. आणि मग नंतर आपण राहिलेलं साहित्य म्हणजे हिरव्या मिरच्या चांगल्या याच्यात तळून घ्यायच्या आणि मग लसूण टाकायचं. तर आपल्या आता इकडे पूर्ण फोडणी तयार झाली. तर आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहे. ही हळद बी चांगली परतून घ्यायची याच्यामध्ये, म्हणजे मग फोडणीला मस्त कलर येते. मग आपण ह्या जे आपण हलवून घेतला होता का नाही दही बेसन पीठ कढीसाठी ते वरतून घेऊ. मग ते असे 5 ते 10 मिनिटं ना चांगली हलवून देऊ. तर आपण ही एवढी कढी बनवली. तर म्हणजे काय नाही जास्त लागली ते जास्त करू शकतात. आणि आपलं मीठ राहिलं होतं ते मीठ टाकून घेऊ. तर मागच्या व्हिडिओमध्ये काही भावा बहिणींनी कमेंट केली होती का मीठ टाकीत येत नाही. आता मीठ टाकतोय कधी कधी व्हिडिओ म्हणते दिसत नाही ना, दाखवता येत नाही ना. दाखवलं नाही ना. आता ही 10-15 मिनिटं चांगली उकळी येऊन द्यायची मस्तपैकी. मग उकळी येऊन मस्त आपण गरम गरम भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतात नाही का? हा. तर आपली कोथिंबीर थोडीशी टाकून देऊ त्याच्यावरून. कढी भावा बहिणीनो, तुम्ही पण अशी कढी बनवली ना, 2 घास वाढाव खाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.